तब्बल 10 वर्षापासून नवी मुंबईतला महाराष्ट्र भवन रखडला गेला होता। वारंवार त्यासाठी प्रयत्न आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं गेलं होतं, पण रखडलेला महाराष्ट्र भवन मात्र काय उभं राहिलं नाही। या नव्या मुंबईमध्ये राज्यातले अनेक भवन उभे राहिले, मात्र महाराष्ट्र भवन जो इथल्या राज्यातल्या तरुणांसाठी, इथल्या मुंबईत येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी, ज्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प होता, तो आता कुठेतरी मार्गी लागलेला आहे। येत्या 11 तारखेला त्याचं भूमिपूजन होणार आहे। आपल्यासोबत आमदार मंदा म्हात्रे, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय म्हणाल? अनेक भवन उभे राहिले, परंतु महाराष्ट्र भवन गेले 10 वर्ष हा रखडला गेला होता। अखेर त्याचा मुहूर्त आलेला आहे। आज आपण नुकतीच ती बैठक पार पडलेली आहे सिडको महापालिकाने आपल्या। काय सांगाल, 11 तारखेला त्याचं भूमिपूजन होणार? असं आहे की नवी मुंबई वाशी हे ठिकाण हे नवी मुंबईचं हृदय आहे। या हृदयामध्ये अनेक भवनं झाली। गेली 10 वर्ष सातत्याने मी पाठिंबा करत होते, पण अधिकारी म्हणायचे महाराष्ट्रात महाराष्ट्र भवन कशासाठी। शेवटी मी अनेक वेळा पटवून सांगितलं, पण काही कोणी ऐकायला तयार नव्हतं। यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार या तिघांजवळ बसून बैठक करून हे महाराष्ट्र भवन किती उपयोगी आहे। कोविड काळामध्ये आमचे सर्व अधिकारी हॉटेलला होते, डॉक्टर अधिकारी सगळे हॉटेलला राहत होते। करोडोचं बिल आम्ही हॉटेलला भरलं। हेच जर महाराष्ट्र भवन असतं तर त्या भवनामध्ये अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था झाली असती, डॉक्टरची व्यवस्था झाली असती। अनेक विद्यार्थी इथे परीक्षेसाठी येतात, त्यांना वाशी रेल्वे स्टेशन, बस स्टॉप सगळं मध्यवर्ती ठिकाण आहे। आणि अशा मध्यवर्ती ठिकाणी गेले 10 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर आता पहिल्यांदाच 11 तारखेला CM DCM यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। आणि माझ्या म्हणजे कारकिर्दीतला एक मोठा क्षण असेल हा, की हे जे महाराष्ट्र भवनासाठी जे मी काम केले, मराठमोळी जी संस्कृती आहे, आता मराठी भाषेला जो दर्जा दिलेला आहे, आदरणीय या देशाचे पंतप्रधान, त्याच्या सगळं तिथे कामकाज लागलं जाईल। मराठ्यांचे छत्रपती आपले शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, किंवा शाहू महाराज असेल, जिजाऊ असेल, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य असे पुतळे, फोटो फ्रेम लागेल आणि महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार तिथे जपले जातील। एक महत्वाचा मुद्दा होता की राज्याचे मुख्यमंत्री असेल आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं होतं की हे महाराष्ट्र भवन दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनाच्या धर्तीवरती त्याच तसा दिमागदार हा महाराष्ट्र भवन उभारलं जाणार आहे। कशा पद्धतीने हे उभारलं जाणार आहे, आतमध्ये कशा पद्धतीची सोयी सुविधा असणार आहेत, विद्यार्थ्यांसाठी किंवा येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी किंवा गरजूंसाठी काय त्याच्यासाठी फायदा राहणार? आता हे 13 माळ्याचं भवन राहणार आहे आणि या 13 माळ्याच्या भवनामध्ये VIP रूम असतील, छोटे रूम असतील। जे अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा जे डायव्हर पी येतात त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी विंग, एक वेगळे रूम असतील। विद्यार्थ्यांसाठी ते भविष्य काळात त्यांचंही यूज केलं जाईल। आपलं महाराष्ट्राचं जेवण खावण सगळं पुरणपोळी आहे, मोदक आहे, ज्याला जे पाहिजे ते तिथे जेवण। आणि ह्या सगळ्या मंत्र्यांनी मला सांगितलं की दिल्लीपेक्षा आपण हे महाराष्ट्र भवन सुंदर आणि चांगलं करूया। त्याची एंट्रीमध्येच जवळजवळ आपले हिंदू सम्राट आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा पुतळा असेल, अतिशय सुंदर। तुम्ही जर पाहाल, हॉल असतील लग्नाला, कार्याला, मीटिंगला, म्हणजे कमर्शियल सुद्धा असेल आणि सोशली असेल। जे सोशल असेल त्यांना कमी दरामध्ये, कमर्शियल असेल तर VIP रूम जवळजवळ 70-80 निघणार आहेत। मोठे मोठे VIP येतात इथे। जर आता एअरपोर्ट आपलं होते, एअरपोर्टमुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होणार आहे। म्हणजे या महाराष्ट्र भवनाला लागणारा जो पैसा आहे सिडकोकडनं, तो सगळा वसूल होईल वर्षभरामध्ये, असं मला सांगावंसं वाटतं। नक्कीच, जरी महाराष्ट्र भवन 10 वर्ष रखडलं असेल तरी आता नव्याने हे उभारलं जाणारं महाराष्ट्र भवन हा दिमागदार पद्धतीने उभारला जाईल असंच सरकारचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, नवी मुंबई।